करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विविध सहकार समूहांसह शैक्षणिक संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासन कार्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कारखान्याच्या प्रगतीमध्ये सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं। ध्वजारोहण समारंभाला व्हाईस चेअरमन राहुल खाडे यांच्यासह सर्व संचालक तसंच कार्यकारी संचालक धीरज कुमार माने, कामगार आणि सभासद उपस्थित होते। श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आमदार आसगावकर यांनी देशाला महासत्ता बनवण्यासाठी शिक्षण क्षेत्राचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। यावेळी आमदार आसगावकर यांनी श्रीराम हायस्कूलचा विद्यार्थी आदिराज कोंडेकर याच्या पालकांकडे आदिराजवरील ब्लड कॅन्सरच्या उपचारांसाठी 20,000 रुपयांची मदत दिली। गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचं वाटप करण्यात आलं। यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक DN कुलकर्णी, DG खाडे, प्राचार्य अजित कुलकर्णी, उपप्राचार्य RD मोरे, पर्यवेक्षक आकाराम पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। सांगरूळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या ग्रामस्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। ध्वजारोहण समारंभाला सरपंच शीतल खाडे, उपसरपंच विद्या नाळे, सदस्य गजानन शिवदे, बाळासो शिवारे, सुशांत नाळे, भरत खाडे, जनार्दन खाडे, ग्रामसेवक अमोल काजवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।